शरणा शरणा हनुमंता तुम्हारो रामंता काय भक्तीची वाटा मज गावया सुभटा सुराणी धीर स्वामी काजी तू साधारण काय भक्तीची वाटा मज गावया सुभटा तुकावने रुद्रांजनीची या कुमला काय भक्तीची वाटा मज गावया सुभटा प्रभु रामचंद्र भगवान की जय वनसोद हनुमान महाराज की जय रुधिर प्रसवया की प्रीती स्वरूपन काय ते आजी होती तिचे तोंडी पडली माती आसुद स्थिती आटले असो आज कमी वेळामध्ये जास्त बोलण्यात काही वेळ जात आहे तरी परंतु सांगण्यासाठी किंवा दोन शब्द तुमच्या समोर मांडण्यासाठी थोडा उशिरा नंबर आल्यामुळे दोन शब्द कमीच बोलतो। आज या ठिकाणी शनिवार हा नित्यनेम चालू आहे आणि आज गुरुवार या निमित्ताने आपण येथे या ठिकाणी जमलेलो आहोत। त्या कोणत्या निमित्ताने जमलेलो आहोत? आज गुरु पौर्णिमेचं औचित्य साधून हरिभक्त परायण भागवत महाराज मैन बाळूमामा सेवक किंवा त्यांचे सेवक जोडीदार सर्व गावकरी मंडळी यांच्या वतीने आज गुरु पौर्णिमे दिवशी या ठिकाणी सर्व आपण एकत्र आलेलो आहोत। 12 महिन्यातून एक दिवस येणारी गुरु पौर्णिमा हा गुरुच्या सेवेसाठी वेळ द्यायचा असतो आणि त्याच निमित्ताने आपण थोडक्यात गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत आणि एवढे दोन शब्द बोलून मला सांगायला जरी येत नसला अर्थ कमी कळत असले तरी पण माईकवर बोलण्याचा नाद आहे म्हणून मी या ठिकाणी बसत आहे आणि कथा कुठपर्यंत आलेली आहे। ज्या वेळेस लक्ष्मणाने सुरपंकेचा छेद केला होता म्हणून सुरपंकाला लक्ष्मणाचा आणि प्रभू रामचंद्राचा राग होता। अनेक कैवारी घेऊन त्या प्रभू रामचंद्राला लक्ष्मणाला मारण्यासाठी येत होती पण जेवढे असणारे कैवारी ती घेऊन येत होती तेवढ्याचा वध होत होता। जेव्हा या आशेने येत होती की आता एवढे तरी मी 14 आणले त्यावेळेस सुद्धा म्हणली की मला आता प्रभू रामचंद्राच्या किंवा लक्ष्मणाचं रक्तप्राशन करायचं आहे। तशीच असणारी 14 जणांनी घेऊन आली होती आणि ते 14ची 14 मारल्याच्या नंतर तिच्या तोंडामध्ये माती पडलेली आहे म्हणजे ज्या अपेक्षेने आली होती त्या अपेक्षेचा भंग झाला म्हणून असणारी सुरपंकेचा अपमान झाला असे ग्रंथकार सांगू लागले। गाय हनिती राक्षस लागले त्यात आईचे बोलत गणपती जेवढं असणार जे राक्षस सैन्य होतं ते राक्षस सैन्य आलेलं आहे प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करू लागलेलं आहे आणि प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करीत असताना त्या राक्षस सैन्याला का वाटू लागलेलं आहे आपण एवढे जण आहोत आणि एवढ्या जणांचा जर एक धनुष्यबाण जर सोडा तर प्रभू रामचंद्र वाचणार नाही अशी असणारी शंका कुशंका आणि त्या राक्षस सैन्याच्या मनामध्ये येऊ लागलेली आहे। स्वतःला मोठं समजू लागलेले आहेत आणि प्रभू रामचंद्र आपल्यापेक्षा कितीतरी लहान आहे मानणार अशा प्रकारचा विचार ते राक्षस सैन्य करू लागलेला आहे। जेवी प्रजन्याच्या दारा झाकुलती गिरिवरा केवी झाकिले रामचंद्र छत्र चंबारा राखेती ग्रंथकार सुंदर प्रकारे वर्णन करू लागलेले आहेत। ज्या वेळेस खरदूषण आणि त्रिशिराचं सैन्य आलेलं आहे प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करू लागलेलं आहे। युद्ध कशा प्रकारे चालू आहे प्रभू रामचंद्र कशा प्रकारे एक पर्वत आहे आणि एका पर्वतावर जशा प्रकारे पाऊस पडावा मेघ वरसावा आणि तो पर्वत त्या पावसाने झाकून जावा अशा प्रकारे असणारे जे राक्षस सैन्याचे धनुष्यबाण आहे किंवा शस्त्रास्त्र आहे एवढे शस्त्रास्त्र त्या राक्षस सैन्याने सोडले आहे आणि प्रभू रामचंद्र डोंगरासारखा त्या सैन्याच्या असणाऱ्या त्या धनुष्यबाणाच्या किंवा शस्त्राच्या खाली झाकून गेलेला आहे असं ग्रंथकार सांगू लागलेले आहे।
राक्षस मंडळी महादेव क्षेत्रधारानी झाकले सर्वांग लौकिक सांग दिसेना प्रभू रामचंद्र पर्वतासारखे आहेत राक्षस सैन्याचे येणारे बाण मेघासारखे आहेत पर्वत एक ठिकाणी आहे आणि मेघ असणारे अनेक आहेत अनेक वर्ष चालू आहे तशाच प्रकारे प्रभू रामचंद्र पर्वतासारखे एक ठिकाणी आहेत आणि मेघासारख्या जे शस्त्रास्त्राच्या धारा येतात तसा जे शस्त्रास्त्र येत आहेत तशा प्रकारे त्या शस्त्रास्त्रामध्ये प्रभू रामचंद्र आणि पूर्णपणे झाकून गेलेले आहेत राक्षस सैन्याचे महादेवडे झाकुळला चौकडे येत मुडे विरवते ज्या वेळेस राक्षस सैन्याने शस्त्रास्त्राचा मारा किंवा धनुष्यबाणाचा मारा चालू केलेला आहे आणि प्रभू रामचंद्राच्या त्याच्या असणारी जी संख्या आहे ती राक्षस सैन्याची जास्त आहे आणि राक्षस सैन्य भरपूर असल्यामुळे त्यांच्या असणाऱ्या शस्त्रास्त्रामुळे किंवा धनुष्यबाणामुळे प्रभू रामचंद्र पूर्णपणे झाकूल्याच्या नंतर आणि ते राक्षस सैन्याच्या मनामध्ये काय येत आहे किंवा प्रभू रामचंद्र कोणता उपाय करतात ते पुढील ओळीमध्ये आहे. या ब्रह्माची भागवत येवी शास्त्रमाची श्री रघुनाथ सावचित धनुष्यसी प्रभू रामचंद्रावर ज्या वेळेस राक्षस सैन्याने धनुष्यबाणाचा किंवा शस्त्राचा मार केला आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र कशा प्रकारे मध्ये झाकून राहिले होते किंवा कशा प्रकारे ते बाहेर निघणार आहेत ज्या वेळेस सूर्यनारायण उगवतो आणि ढगाच्या आतून दिसत नाही पण ज्या वेळेस बाहेर निघाल त्यावेळेस एकाएकी उजाड पडतो सूर्यनारायण कधी ढगाला किंवा आम्हाला मानित नाही तशा प्रकारे असणारे प्रभू रामचंद्र आणि त्यांच्या असणाऱ्या त्या शस्त्रास्त्रामध्ये झाकून गेलेले आहेत. जेवी तोंडी प्रभंजन एवी राक्षसाने चदुन रामचिद्वन्न प्रगटना ग्रंथकार सांगू लागलेले आहेत प्रभू रामचंद्र त्या शस्त्राखाली कशा प्रकारे झाकून गेलेले आहेत. भरपूर आभाळ यावा आणि वारं जर सुटलं तर जुने माणसं सांगतात बघा आभाळ आलंय पण वारं सुटलं पाऊस येणार नाही तशा प्रकारे किती जरी आभाळ आला आणि वारं जर सुटलं तर आभाळाला नाहीच करतं तशा प्रकारे प्रभू रामचंद्र एवढं जरी धनुष्यबाणाच्या किंवा त्या शस्त्राच्या खाली झाकून गेलेले असले तरी एकदम उठले तर जसं वाऱ्यानं आभाळ नाहीच करावा तसे प्रभू रामचंद्र त्या राक्षस सैन्याचं असणारं जे शस्त्र आहे ते नाहीच करतील. रामेश्वरी त्याचे क्षेत्रेचे दोन्ही कळा वीरकमळ पोचले. प्रभू रामचंद्र वाऱ्यासारखा आभाळ तोडून बाहेर निघाल्याच्या नंतर त्या राक्षस सैन्याचं किती अवसन आहे किती बळ आहे किती शस्त्रास्त्र मारलेत किती धनुष्यबाण मारलेत एवढं प्रभू रामचंद्राने सगळं पाहिलेलं होतं आणि बाहेर येताच त्या राक्षस सैन्याची ताकद हिंमत बघितलेली आहे आणि प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस बाण सोडलेला आहे आणि त्या प्रभू रामचंद्राच्या एकदा बाण सोडण्याने पुढे काय होतं ते पुढील मध्ये बाण सुटली लक्ष कोडी शत्रूची क्षेत्रे छेदुनी गाडी वीरमुरकुंडी पाडीला. राक्षस सैन्य किती होता आपण आतापर्यंत ऐकलेलं आहे. राक्षस सैन्याने किती मार प्रभू रामचंद्राला किती शस्त्र सोडले होते हे सुद्धा ऐकलेलं आहे. प्रभू रामचंद्र आताशी त्यांच्या बाणाच्या बाहेर आलेले आहेत त्यांच्या शस्त्रसाठ्याच्या बाहेर आलेले आहेत आणि प्रभू रामचंद्राने फक्त किती एकदा बाण ओढलेला आहे आणि एकदा बाण ओढल्याच्या नंतर एका बाणापासून 1,00,000 बाण पुढे सुटले.